त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 25 सॉल्व करणार आहे. इन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट व्हेन अ नायक्रोम वायर इज इन द राईट गॅप द बॅलन्सिंग लेंथ इज 60 सेंटीमीटर. द नायक्रोम वायर जर आपण राईट गॅपमध्ये ठेवलं तर बॅलन्सिंग लेंथ 60 सेंटीमीटर आहे. when the nichrome wire is uniformly stretched to increase its length by 20%. नायक्रोम वायर आपल्याला युनिफॉर्मली स्ट्रेच करायचं आणि त्याची जी लेंथ आहे ती 20% आपल्याला इन्क्रीज करायचं. अँड अगेन कनेक्टेड इन द राईट गॅप, आणि पुन्हा राईट गॅपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. राईट गॅप बॅलन्सिंग लेंथ इज नियरली, तर त्याची बॅलन्सिंग लेंथ किती असेल तर आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी पहिले जो ऑप्शन आहे ए ते आहे 61 सेंटीमीटर, बी ऑप्शन आहे 31 सेंटीमीटर, सी ऑप्शन आहे 51 सेंटीमीटर आणि लास्ट डी ऑप्शन आहे 41 सेंटीमीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर का असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक मीटर ब्रिज दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नायक्रोम वायर यूज करायचं आहे राईट गॅपमध्ये. तर सर्वात पहिले एक काम करू, आपण या ठिकाणी आपण मीटर ब्रिज या ठिकाणी ड्रॉ करू. तर सर्वात पहिले आपण एल शेप मेटल स्ट्रीप घेणार, त्याच्यानंतर थोडा गॅप सोडून आपण रेक्टँग्युलर शेप मेटल स्ट्रीप घेणार, पुन्हा गॅप सोडून आपण एल शेपचं काय करणार तर मेटल स्ट्रीप या ठिकाणी आपण घेणार आहे. आणि याच्यामध्ये जी वायर यूज करणार आहे ती किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटरचा. तर या मीटर ब्रिजमध्ये नायक्रोम वायर घ्यायचा आहे आणि तो कुठं कनेक्ट करायचा आहे, राईट गॅपमध्ये या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी ती वायर असणार, त्याची कॉईल असेल आणि ती कुठं कनेक्ट केली तर आपण राईट गॅपमध्ये या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. याचा जो रेजिस्टन्स आहे तो किती घेतला, R1 इतका घेतला आहे. जी बॅलन्सिंग लेंथ भेटणार आहे ती किती 60 सेंटीमीटर इतकी भेटलेली. इथं जी जॉग की लावलेली आहे तर त्याच्यानुसार या ठिकाणी 60 सेंटीमीटर बॅलन्सिंग लेंथ भेटणार आहे आणि या बाजूला जो भेटणार आहे तो किती तर 40 सेंटीमीटर एवढं भेटणार आहे. आणि लेफ्ट गॅपमध्ये आपल्याला रेजिस्टन्स नाही दिलेला आहे. एक काम करतो, त्या रेजिस्टन्सला आपण डायरेक्टली एक्स रिप्रेझेंट करू. ओके, आता आपल्याला पहिल्या कंडिशननुसार तर याला आपल्याला सॉल्व करायचं आहे फ्रॉम गिवन फर्स्ट कंडिशन. तर फर्स्ट कंडिशन जर घेतलं तर बॅलन्स कंडिशन यूज करू मीटर ब्रिजची. तर लेफ्ट गॅपमध्ये एक्स रेजिस्टन्स आहे, राईट गॅपमध्ये कोणता आहे R1 इतका आहे आणि इथं जो बॅलन्सिंग लेंथ आहे तर तो 60 आहे. इकडून किती राहणार तर 40 राहणार. ओके, 20च्या टेबलमध्ये आहे 23 जा 22 जा. ओके, मग एक्स डिवायडेड बाय R1 हा किती भेटणार तर 3 डिवायडेड बाय 2 इतका भेटेल. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू किंवा दुसरं काही लागलं तर आपण ते पण या ठिकाणी डिसाईड करू. आता ही जी नायक्रो वायर आहे ही युनिफॉर्मली आपल्याला काय करायचं, स्ट्रेच करायचं आणि त्याची जी लेंथ आहे ती इन्क्रीज होणार आहे किती तर 20%ने या ठिकाणी त्याची लेंथ इन्क्रीज होणार. सुरुवातीला त्याची जी लेंथ होती ती किती होती तर L1 इतकी होती. नायक्रोम वायरची जी लेंथ आहे या वायरची त्याची लेंथ किती होती, L1 इतकी होती. आता ती लेंथ जी आहे ती वाढणार आहे आणि ती किती होणार तर आता L2 होणार आहे. मग रेजिस्टन्स पण आपला चेंज होणार आणि त्याला आपण काय कन्सिडर करू तर R2. हा जो लेंथ आहे L2 तो किती पर्सेंट इन्क्रीज करायचा आपल्याला 20%, L1च्या 20%. मग 20 डिवायड काय घेतला 100 हा झाला L1. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला L2 भेटेल 120 डिवायडेड बाय 100 L1. ही जी लेंथ आहे ही कोणाची, नायक्रोमची. इथला 0 काय आला कॅन्सल आणि 10ने जर याला डिवाइड केलं तर 1.2. मग आपला L2 जो आहे तो किती भेटेल तर 1.2 L1 इतका भेटेल. ओके, हे आलं तुमची कंडिशन. त्यानंतर ही जी वायर यूज करणार आहे तर त्याला युनिफॉर्मली स्ट्रेच करायचं आहे. युनिफॉर्मली स्ट्रेच जर केलं तर इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम का असणार सेम. मग या वायरची इनिशियल व्हॉल्यूम V1 होती, फायनल व्हॉल्यूम किती झाली तर V2. या का असणार आहे सेम. आणि व्हॉल्यूमचा जर फॉर्म्युला घेतला जनरल फॉर्म्युला तो असतो एरिया इंटू लेंथ. इथं कॅपिटल एल घेतला, बॅलन्सिंग लेंथ आपण स्मॉल एलने रिप्रेझेंट करू. ठीक आहे, एरिया A1 आणि लेंथ L1. दुसऱ्या केसमध्ये एरिया A2 आणि लेंथ किती झाला तर L2 इतका झाला. A1 आपल्याला माहीत नाही, L1 पण माहीत नाही, A2 माहीत नाही, पण L2 माहिती आहे. L2 किती आहे 1.2 L1. हा L1 आणि L1 काय आला कॅन्सल. मग आपल्याला भेटेल A1 हा A2 वाटला तर इकडे घेऊन टाकू A1 डिवायडेड बाय A2 किंवा A2 आपण A1, कारण आपल्याला सेकंड कंडिशन फाईंड करायचं. मग याला इकडे घेऊन टाका A2 डिवायडेड बाय A1. याची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 1 डिवायडेड बाय 1.2. ओके, A2 तिथंच A1 इकडे आला आणि याला इकडे घेतलं म्हणजे एरियाचा पण या ठिकाणी आपल्याला रेशो भेटलेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे
आपल्याला बॅलन्सिंग लेंथ या ठिकाणी काय करायचं, फाइंड करायचं आहे. बॅलन्सिंग लेंथ राईट गॅपमध्ये जो रेजिस्टन्स आहे बॅलन्सिंग लेंथ त्याच्यासाठी किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं, फाइंड करायचं आहे. ओके, तर रेजिस्टन्स वगैरे सगळं दिलेलं आहे. सुरुवातीचं रेजिस्टन्स पण दिलेलं आहे, या इतकं पण दिलेलं आहे. ठीक आहे, चला. तर रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल का असतो. मग राईट गॅपमध्ये कोणता रेजिस्टन्स आपला एक्स इतका आहे, किंवा आपण याला एक काम करू, राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स जो आहे तो किती असणार, तर R1 इतका कन्सिडर करू किंवा एक्स इतकंच कन्सिडर करा. मग एक काम करा, इथली जी लेंथ आहे तर त्याला काय करा, AX करा आणि लेंथ जो आहे तो LX झाला आणि R2 इतकाच असेल. ठीक आहे, एक्स इतका कन्सिडर करू. राईट लेफ्ट गॅपमधला जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला चेंज करायचा नाही, मग तो आपला एक्स इतकाच राहील. ठीक आहे, मग काय झाला तर तुमचा AX इंटू LX आणि आपण काय आला LX काय आला कॅन्सल. मग आपलं काय करायचं, A2 डिवायडेड बाय काय AX, याची व्हॅल्यू किती भेटली 1/2. आता बघा लेफ्ट गॅपमध्ये आपला रेजिस्टन्स जो आहे तो किती, तर एक्स इतका आहे आणि राईट गॅपमध्ये जो घेतला आहे तो किती घेतला, तर R2. आपल्याला राईट गॅपमधूनच लेंथ फाइंड करायचं, बॅलन्सिंग लेंथ तो किती आला L2. आज L2 असेल इकडचा बॅलन्सिंग लेंथ, दुसऱ्या केसमध्ये L2 असेल तर इकडून जो भेटणार तो किती भेटेल 100 मायनस L2 इतका भेटेल. मग वरती काय घेतलं 100 मायनस L2 घेतला. एक्स जो दिलेला आहे रेजिस्टन्स हा डायरेक्टली resistance of the wire is directly proportional to the length of wire and inversely proportional to the area of cross section. आणि तर कॉन्स्टंट जर घेतला, कॉन्स्टंट काय घेतो तर आपण रो. मग या रो असेल, लेंथ किती झालं LX आणि जो एरिया असणार आहे तो किती असेल तर AX असेल. R2 जर घेतला त्याचा रिसिप्रोकल करावं लागेल, म्हणजे वरती A2 राहणार, लेंथ L2 राहणार आणि डेन्सिटी स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इतका राहणार. आज आला तुमचा 100 मायनस L2 डिवायडेड बाय L2. ओके, तर या फॉर्म्युल्याचा आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी किंवा रेजिस्टन्स तो काय कॉन्स्टंट आहे, तो काय आला कॅन्सल. LX आपल्याला माहीत नाही, तो जसाच्या तसा लिहा, पण A2 डिवायडेड बाय AX माहिती आहे आपल्याला 1 डिवायडेड बाय 1.2. ओके, L2 ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 1.2 LX. A2 डिवायडेड बाय याची व्हॅल्यू किती तर 1 डिवायडेड बाय 1.2. हा झाला 100 मायनस L2 डिवायडेड बाय L2. LX आणि वरचा जो LX आहे तो काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग वरती फक्त न्यूमरेटर 1 शिल्लक राहणार आहे, खाली 1.2 इंटू 1.2 राहणार आहे, त्या दोघांचं राहणार मल्टिप्लिकेशन. ओके, मग न्यूमरेटरला काय राहिलं आपलं 1 आणि खाली राहिलं 1.2 इंटू 1.2, इकडे राहिला 100 मायनस L2 टोटल डिवायडेड बाय L2. 1.2 इंटू 1.2 1 पॉईंट म्हणजे 12चा स्क्वेअर जर केला तर 144, पण पॉईंट आहे म्हणजे 1.44 आणि या ठिकाणी राहिलं 100 मायनस L2 टोटल डिवायडेड बाय L2. याला आपण मल्टिप्लाय करू, याने मल्टिप्लाय करू. मग 1 इंटू L2 किती झाला L2 आणि हा 1.44 त्याला मल्टिप्लाय करायचं 100 मायनस L2 ने. ओके, आता याने जर मल्टिप्लाय केलं तर L2 तसाच 1.44ला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर 144 भेटेल, मायनस हा राहिला 1.44 L2. हा मायनस इकडे काय करा प्लस करून घ्या, मग आपला 1.44 L2 आणि हा प्लस L2 इज इक्वल टू राहिला 144. या दोघांची जर ॲडिशन केलं तर तो भेटेल तुम्हाला 2.44 L2 इज इक्वल टू 144. ओके, तर इकडे जो मल्टिप्लाय इकडे काय करा तर डिवाइड करा. मग L2 जो असेल तो 1444 असेल, पण इथं पॉईंट नंतर 2 डिजिट आहे, एक काम करतो 2 झिरो ॲड करतो आणि खाली जो येणार आहे तो 244. ओके, आता 244ला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर हा नंबर भेटून जाईल आपल्याला 244 मल्टिप्लाय बाय 5. 5 4 जा 20, 5 4 जा 20 प्लस 2 22, 5 2 जा 10, 10 प्लस 2 12. ओके, मग आपला L2 जो आहे तो 5 भेटेल या ठिकाणी. आता बघा 1440 मधून आपल्याला मायनस करायचं 1220. हा 0 तसाच, हा 2 तसाच, हा 2 आणि हा 220 झाला. ओके, 220 हा नाही. मग आता पुढचा जो नंबर आहे, पहिला नंबर 5 आलेला आहे, तर पुढचा नंबर आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. तर पुढचा नंबर आपला असेल नियरली, आता 220 झाला ना. ओके, 220 झाला, परत एक 0 आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट घ्यावा लागेल आणि जवळपास 244ला जर मी कशाने मल्टिप्लाय केलं
9ने जर मल्टिप्लाय केलं तर 50 पॉईंट असणार आहे. आणि सपोज याला आपण 9 किंवा 8ने पहिले 9ने मल्टिप्लाय करून बघू का होतं बघू. 9 4 जा 45, कॅरी किती गेला 4, 45 प्लस 4 49, 9 2 जा 18, 18 प्लस 4 22. हा नंबर मोठा झाला म्हणजे या ठिकाणी आपला 8 येणार, म्हणजे 50.8 सेंटीमीटर ही काय झाली आपली बॅलन्सिंग लेंथ. आता तुम्हाला पॉईंटमध्ये नाही दिलेलं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी राऊंड अप केलेला आन्सर आहे. तर याला जर तुम्ही राऊंडेड ऑफ केलं तर राऊंडेड ऑफ केल्यानंतर आपलं जे आन्सर येणार आहे ते नियरली इक्वल टू असणार आहे 51 सेंटीमीटर. ओके. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच काय, बॅलन्सिंग लेंथ इज 51 सेंटीमीटर फ्रॉम द राईट एंड. राईट गॅपमधून त्याचं बॅलन्सिंग लेंथ 51 सेंटीमीटर इतकं असेल.